मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल काही कारणास्तव रिव्ह्यू देऊ शकले नाही. काल शार्दूलचं ॲडमिशन करायला जायचं होतं ना ट्युशनमध्ये, त्यामुळे नाही जमलं प्रेक्षकांनो. चला तर मग आजचा एपिसोड एन्जॉय करूयात. आता जरा एपिसोडमध्ये रडापडी सुरू झाली आहे. नंदिनीबाईला दिवस जाणार नाहीये, ती आई होऊ शकणार नाहीये. काल त्यांनी असं दाखवलं आणि काव्या आता आई होणार आहे हे त्यांनी आजच्या भागात दाखवलं बरं का. बघत राहा. अनिशाने काव्याला पिन मारली आहे की तू आता आय एसचा अभ्यास करत नाही वगैरे वगैरे, त्यामुळे काव्या हर्ट झाली आहे. ती पार्थला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगते. काल शेवटी त्यांनी दाखवलं होतं. काव्या पार्थला सांगत असते की मला आय एस व्हायचे, देशमुख माझं स्वप्न होतं, पण काय म्हणजे खूप वर्षाने ना माझ्या आयुष्यात प्रेम आलं, मी सुखावले, हे चुकलं का माझं देशमुख. पार्थ आता तिला समजवतो, नाही काव्या तसं नाहीये, तुम्ही रडू नका बरं. कसं असतं ना काव्या, बराच वेळ डाएट करणाऱ्याने कधीतरी गोड खाल्लं ना त्याचं गिल्ट नसतं घेतो मनामध्ये. तुम्ही खूप अभ्यास केला, अहो तुम्ही या सगळ्यापासून काही दिवस राहिला दूर, आपलं लग्न झालं, काही काळ तुम्ही आनंद सुख सगळं अनुभवलंय, ठीक आहे ना, हरकत नाहीये, पण अजूनही कुठे वेळ गेलीये काव्या. तुम्ही नव्याने सुरुवात करा, स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा. मी आहे ना तुमच्या पाठीशी. तुम्ही ना ती काव्या आहात जिला प्रश्न कुठल्या पानावर आहे ते पेज नंबर सहित पाठ असतं. काव्या हा बोका तुम्हाला सांगतोय तुमचा. बघा तुमचं स्वप्न आणि ते पूर्ण करा. सगळ्या जगासमोर मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. असं म्हणून आता पार्थ तिला चष्मा घालतो आणि अभ्यास करण्यासाठी नवी उमेद देतो. बघा ना प्रेक्षकांनो, कसं असतं ना देवाकडे, म्हणजे वेगळाच हिशोब आहे बाबा देवाचा. ज्याला हवं आहे त्याला देत नाही आणि ज्याला नको आहे त्याला देऊन टाकतो. आता एक्झॅक्टली काव्याचं हेच दाखवणार आहे. ते आज त्यांनी दाखवलं नाहीये, पण मालिकेचा प्रोमो आलाय. तुम्हाला कोणाला माहीत असेल नसेल तर सांगते. प्रोमोमध्ये असं दाखवलंय की काव्या म्हणत असते की मला आय एसचा अभ्यास करायचा आणि मी मुलाची जबाबदारी कशी सांभाळू. मग पार्थिला म्हणतो असं असेल तर. आता त्याने जे ऑप्शन दिले ते काय असेल हे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, त्यावर वेगळी चर्चा नको. त्यांनी नंदिनीचा हा असा ट्रॅक दाखवायला नको होता प्रेक्षकांनो. थोडी मी डिसअपॉइंट झाली आहे. असो, आता विक्रम घरी आहे, त्यामुळे मानिनी त्यांना म्हणत असतात चला बाई, नशीबच आहे आज नाश्त्याचं, आज तुम्ही घरी आहात. मग विक्रम म्हणतात आण आता नाश्ता. मानिनी म्हणते तुम्ही इकडे आहात म्हणून इथे ठेवलंय सगळं हॉलमध्ये. मिथून काका म्हणतात वहिनी छान झालाय नाश्ता, वा वा. आता काव्या पण तिथेच आहे. मानिनी म्हणत असते बाई काव्या तू नको वाढू, तू जा बरं तुझं पुस्तक आणि नाश्ता घेऊन आतमध्ये. काव्या म्हणते आई थोडा वेळ ब्रेक घेते ना, मी वाढते ना सगळ्यांना. विक्रम म्हणत असतात तू जा त्या उपम्यावरती घालायला शेव आण. मानिनी म्हणते काय हो तुम्ही शेव खात राहता कायम. मानिनी आणि विक्रमची जुगलबंदी छान असते हा प्रेक्षकांनो. आता तेवढ्यात जीवा आणि नंदिनी आले तिथे. आता मानिनी म्हणते चला रे पोरांनो नाश्ता करा. जीवा म्हणत असतो नको नको. नंदिनी म्हणते चला चला खायलाच पाहिजे. असं कसं काय ग नंदिनी, तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा बरं का, अजून किती वाट बघायला लावणार आहे तुम्ही आम्हाला, सांगा. विक्रम म्हणतात काय ग हे मानिनी काय म्हणतेस पोरांना, सांगा काय. वसुआत्या पण तिथेच बसल्यात. वसुआत्या म्हणतात काय ग मानिनी काय ग. मग विक्रम म्हणतात सांगा ना, अरे काय चाललंय. मिथून काका म्हणतात अरे सासूबाईंना काहीतरी गुपित कळलं वाटतं, आय लाईक इट, मला पण सांगा. असं म्हणून मिथून काका उड्या मारत तिथे आलेत बरं का. मानिनी म्हणतात नाही बाई मला तर असंच कळलंय, रिपोर्ट काही ऑफिशियली आले नाहीयेत अजून, पण गुड न्यूज असेल तर ती डॉक्टरांनीच सांगितली पाहिजे असं काही नाही, इतर लोकांना पण कळतं बरं का. विक्रम खुश होतात आणि म्हणतात ओ अच्छा. पण आता काव्या तर खूप खुश झालेली ती दाखवली आहे. नंदिनीला आता टेन्शन आलंय, सगळ्यांना सांगावं तर कसं सांगावं. आता जीवा पण टेन्शनमध्ये आहे. काव्या म्हणत असते ताई कॉंग्रॅच्युलेशन, गुड न्यूज आहे. काय रे जीवा सांगितलं नाहीस. विक्रम म्हणतात अरे फोटो काढा पटकन, अरे तू आधी पार्थला कळव. काव्या पटकन तिचा मोबाईल हातात घेते पार्थला कळवण्यासाठी. जीवा आणि नंदिनी भांबावून एकमेकांकडे बघतात आणि इथे आपल्याला एक त्यांचा सीन दाखवलाय पास्ट मधला, जो त्यांनी काल दाखवला नव्हता, आज दाखवलाय. जीवा म्हणत असतो नंदिनीला रडू नकोस, काय झालंय नंदिनी. आणि नंदिनीने जीवाला ते सत्य सांगितलं जे तिला कळलंय डॉक्टरांकर्वे. पण इथे काहीतरी गल्लत असू शकते प्रेक्षकांना, म्हणजे मालिकेत ते काही ट्विस्ट घेतात म्हणून म्हटलं बरं का. नंदिनीने जीवाला तिचे रिपोर्ट दाखवले. जीवा ते रिपोर्ट बघून जरा टेन्शनमध्ये आलाय. जीवा म्हणत असतो हे काय आहे ग नंदिनी. त्याने ते रिपोर्ट इंग्लिशमधनं वाचले आणि तो नंदिनीला म्हणतो काय हे सगळं नंदिनी. मग नंदिनी रडून म्हणते जीवा म्हणजे माझं आई होणं कठीण आहे. हे ऐकल्यावर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कुठल्याही जोडप्याचं स्वप्न असतं की आपल्याला एक लहान मूल हवंच, पण ते स्वप्न आता जीवाचं आणि नंदिनीचं पूर्ण होणार नाहीये. खरं तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाहीये,
पण तरीसुद्धा जीवाला हे सगळं खूप म्हणजे डायजेस्ट होत नाही आहे. नंदिनी खूप रडत असते. जीवा तिला जवळ घेतो आणि समजवतो सगळं. पण आधी तर जीवाला त्याचे स्वप्न आठवलेत. म्हणजे स्वप्नामध्ये हे एक स्वप्न दाखवलंय त्यांनी. जीवाला मुलांबद्दल किती प्रेम आहे आणि किती तो डेस्पिरेट आहे त्याचं मूल होण्यासाठी, हे त्यांनी थोडंसं इथे दाखवलंय, मागचा भाग दाखवलाय. पण तरी जीवा तिला समजवतो, नंदिनी हे सगळं ठीक आहे, पण तू न अजिबात खचून जाऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, प्लीज नंदिनी रडू नकोस. नंदिनी म्हणत असते, नशिबाने मी आईंना हे सगळं सांगितलं नाही, पण तेही उगाच बिचारे. पण आता जीवा जरा टेन्शनवाला चेहरा करतो. नंदिनी म्हणते, जीवा काय झालं, म्हणजे म्हणजे तुम्ही सांगितलं का आईंना? जीवा म्हणतो, अगं नंदिनी, आईने मला विचारलं की कोरडी उलटी झाली का नंदिनीला. मग माझा आनंद मला कंट्रोल नाही करता आला ग, मी आईला बोलून बसलो. नंदिनी रडून म्हणते, काय, अहो आईना माहिती झालंय? अरे देवा, ती अजून रडायला लागते. जीवा तुम्ही असं का केलं? जीवा म्हणतो, नंदिनी नंदिनी शांत हो, हे बघ हे बघ, मी आहे ना तुझ्यासोबत, काही होणार नाहीये. मी 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 उद्या आईला सगळं सांगतो, तू नको काळजी करूस ना नंदिनी, मी आहे ना तुझ्यासोबत. नंदिनी नंदिनी हे बघ, जे काही आहे ते आपलं आहे ना, हे बघ हे रिपोर्ट्स वगैरे ओके यार, सोड ना. तो आता तिला जवळ घेतो बरं का. नंदिनी खूप रडत असते. मानिनीला अर्धवट माहिती कळलीये. आता सगळ्यांना हे सत्य कळतं. ते एक बरं आहे की यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवलं नाही. नंदिनी आता खूप रडत असते. आता हा आत्ताचा सीन तुम्ही बघत आहात. मानिनी आता चिडवत असते ना नंदिनीला, तो हा सीन आहे. नंदिनीला ती चिडवत असते तेव्हा नंदिनी एकदम रडायला लागते. मग आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी शांत हो. काव्याला काही कळे ना काय झालंय. काव्या म्हणते, ताई शांत हो. नंदिनीने सगळं काही यांना सांगितलंय. नंदिनी म्हणत असते, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते आई, सगळं सत्य आता मानिनी आणि काव्याला कळलंय. हा जो सीन त्यांनी मगाशी दाखवला तो त्यांना सांगण्यासाठीच होता आणि आपल्याला दाखवण्यासाठी. नंदिनी खूप रडत असते. ती म्हणत असते, आई मी वजनही कमी करते हो, माझ्याच बाबतीत असं का व्हावं. जीवा म्हणत असतो, तू शांत हो बरं आधी नंदिनी. नंदिनी म्हणते, जीवांना लहान मुलं किती आवडतात, माझ्याच रिपोर्टमध्ये असं निघावं, माझं आई होणं कठीण, असं का. विक्रम म्हणत असतात, ए बेटा नंदिनी शांत हो, आपण बोलूयात डॉक्टरांशी, सेकंड ओपिनियन घेऊयात, आजकाल सगळे इलाज आहेत. मिथून काका पण म्हणतात, हो बेटा नंदिनी रडू नकोस अजिबात. अगं कसं असतं, माणसानं दिलेलं पुरत नसतं, देवान दिलेलं सरत नसतं. आपण टेन्शन नाही घ्यायचं, डोंट टेक टेन्शन बरं नंदिनी, काळजी नको करू बेटा. नंदिनीला सगळेच समजून सांगतात बरं का. जीवा पण म्हणतो, तू शांत हो बरं नंदिनी. मानिनी म्हणते, अगं ए नंदिनी बेटा, पॉझिटिव्ह विचार कर, सगळं चांगलं होणार आहे. अगं तू एकटी नाही आहेस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना. तेवढ्यात दारावरची बेल वाजते बरं का. काव्या दार उघडायला जाते आणि पार्थ आलाय. हा प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल, बऱ्याच दिवसापासून दाखवतायत ते हा प्रोमो. पार्थ आलाय आणि मोठ्याने ओरडतोय, अरे हत्तीवरनं साखर वाटा रे, माझी बायको आई होणार आहे. सगळेजण खुश झालेत. आता एकीकडे खुश व्हावं का एकीकडे दुःखी व्हावं, हा प्रश्न मानिनी आणि विक्रमलाही पडला असणारच. जीवा आणि नंदिनीचं तेच झालंय. पण तरी मनाचा मोठेपणा दाखवून या दोघांनीही काव्या आणि पार्थच्या आनंदात सहभागी झालेत बरं का. दोघेही जण. पार्थ खूप खुश झालेला असतो. तो काव्याला उचलूनच आणतो आणि म्हणतो, बाबा मी बाबा होणार आहे. खूप खुश असतो पार्थ. आणि मानिनीला म्हणत असतो तो, आई तू आजी होणार आहे, हे घे पेढे. पार्थ येताना पेढे पण घेऊन आलाय. पण आता काव्यालाही उमजेना, आनंदी व्हावं की दुःखी व्हावं बहिणीसाठी. काव्या भांबावून बघत असते नंदिनीकडे. जीवाला पण टेन्शन आलंय. जीवा काव्याकडे बघतो, एकीकडे नंदिनीकडे बघतो. नंदिनी जवळ जाऊन तो तिला आधार द्यायचा प्रयत्न करतो. काव्याचं लक्ष मात्र सगळं नंदिनीकडे. इकडे हा पार्थ खूप खुश झालेला असतो. तो सगळ्यांना पेढे भरवत असतो, मिथून काकाला, विक्रमला, मानिनीला, वसू आत्याला सुद्धा. पार्थच्या आनंदाचा ठिकाणा नाहीये, तो खूप खुश झालाय असं त्यांनी दाखवलंय. पेढे भरवत भरवत पार्थ आलाय नंदिनीकडे आणि जीवाकडे. पार्थ खूप खुश असतो. तो म्हणत असतो, नंदिनी हे घ्या, अहो तुम्ही मावशी होणार आहात. काव्या पार्थला थांबवत असते, पार्थ ऐका ना माझं, थांबा ना. पार्थ म्हणत असतो, काय झालं नंदिनी, घ्या ना पेढा, अहो मावशी होणार तुम्ही. या नंदिनीच्या डोळ्यामध्ये असतं पाणी, तरी सुद्धा डोळ्यात पाणी असूनही ती चेहऱ्यावर हसू आणून म्हणते, पार्थ तुमचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. पार्थला आता लक्षात येतं. तो म्हणतो, नंदिनी काय झालंय, तुमचे डोळे का पाणवलेत असे. जीवा काय रे, काय झालंय. नंदिनी म्हणते, नाही नाही कुठे काय. पार्थ, अहो एवढं काही झालेलं नाहीये. नंदिनी तिचे डोळे पुसते बरं का. त्यातनं वसवात्या या नंदिनीच्या जखमेवर मीठ चोळत बोलतात, अरे पार्थ बाबा काही झालेलं नाहीये. कमाले बाबा तुझी पार्थ, तू तर बाजीच मारलीस बाबा. नाही म्हणजे आता घरातला थोरला मुलगा म्हणून तू घरात पहिला नंबर पटकवलास वाटतं. चला बरं झालं, छान बरं का काव्या, अभिनंदन तुझंही. चला
तुमच्या निमित्ताने या घराला आनंद साजरा करायचं कारण मिळालं. पार्थ म्हणतो, म्हणजे असं का बोलतेस तू आत्या? विक्रम म्हणतात, ए वसुताई, असं काही बोललंच पाहिजे का कुचकं काचकं? वसू आत्या म्हणतात, अरे विक्रम, नंदिनी आई होऊ शकणार नाही म्हणून काय आपण सगळ्यांनी सुटकी चेहऱ्याने वावरायचं का घरात? आता नंदिनीला किती लागलं असेल बघा ना प्रेक्षकांनो. काहीच विचार करत नाही या बाया बोलताना. बापरे, मालिकेपुरतं बोलतोय बरं का आपण. मग नंदिनीला कसं तरी होतं. पार्थ म्हणतो, काय हे काय सगळं ऐकतोय मी? नंदिनी म्हणते पार्थला, नाही पार्थ, ते जरा मी टेस्ट केल्या ना, त्याचे थोडे रिपोर्ट आलेत. पार्थच्या हातात ना आता तो पेढा खाली पडायला लागतो बरं का. नंदिनी पटकन तो पेढा कॅच करत म्हणते, पण पार्थ बघा, देवाला सगळ्याची काळजी असते बरं का. दुःख जरी आलं घरात तरी ते पुसायला आपोआप सुखाची पावलं उमटली आहे. पार्थ, तुम्ही बाबा होणार आहात, अभिनंदन. अगं ए बेटा काव्या, आई होणार आहेस ग तू. नंदिनी काव्याजवळ येते, तिला पेढा भरवते आणि म्हणते, ए बेटा मी मावशी होणार आहे. अभिनंदन काव्या, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. जीवा पण पार्थला मिठी मारत म्हणतो, अरे बडे भैया, कॉंग्रॅच्युलेशन. अरे यार, मी चाचू होणार आहे यार, यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? कोणीतरी काका म्हणणारे येणारे मला या घरात. छान पार्थ दादा, क्या बात आहे. हे पण मी आधीच सांगतोय बरं का, तुमच्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे बरं का, आत्या बित्या नाही कोणी, आधीच सांगतोय. खरं तर सगळ्यांना कळेना काय करावं, आनंद साजरा करावा की जीवानंदिनीच्या या दुःखात सहभागी व्हावं. सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स खूप बदललेले असतात, काहीच कळत नसतं, सगळे भांबावून गेलेत. पण आता काव्या म्हणत असते, ताई अगं, काव्या लागते रडायला. नंदिनी तिला जवळ घेते आणि म्हणते, ए वेडे, रडायचं नाही. आणि असं काही नसतं, माझ्या पदरात मूल नाहीये ते काय तुझ्यामुळे नाहीये का? काहीतरीच काय. शेवटी विक्रम म्हणतात, नंदिनी काय लावलंयस तू? नाही नाही नाही, अगं आज नाहीये तर उद्या होईल ना तुला मूल. ए नंदिनी, सगळे मार्ग संपलेत असं आपण म्हणायचं नाहीये. आजकाल सगळ्या सोयी सुविधा आहेत बेटा. अरे लवकरच तुम्हा दोघांचे पेढे मिळणार, मी सांगतो ना. विक्रमनी खरंच सेन्सिबल सांगितलंय बरं का नंदिनीला, मलाही पटलंय. आजकाल बरेच मार्ग आहेत, बऱ्याच मार्गाने आई होता येतं, म्हणजे असं आपण ऐकतो बरं का. नंदिनी आता विक्रम आणि मानिनीला म्हणते, आई बाबा तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, मी खरंच खूप खुश आहे. आणि हे बेटा काव्या, कोणाला बाहेर सांगायचं नाही बरं का सध्या. चोर ओटी भरेपर्यंत ही न्यूज बाहेर जाता कामा नये. बरोबर बोलते ना आई मी? मानिनी म्हणते, हो बेटा नंदिनी, बरोबर बोलतेस तू. काव्या, काळजी घ्यायची आता स्वतःची, 2 जीवाची होणार आहेस तू. विक्रम आता खुश होतात आणि म्हणतात, वा पोरांनो, छान न्यूज दिली तुम्ही. ए मानिनी, चल आता आजी होणार तू. मानिनी म्हणते, तुम्ही पण आता आजोबा होणार आहात. काय हो विक्रम, जरा फाजीलपणा कमी करा आता. विक्रम म्हणतात, अरे असं कसं? अरे नातवंडांना माझ्या कळायला पाहिजे की आजोबा कसा अवली आणि इंटरेस्टिंग येते. शेवटी पार्थ आता काव्याजवळ येत म्हणतो, काव्या कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, खरंच अभिनंदन, तुमच्यामुळे मी बाबा होणार आहे. थँक्यू सो मच. म्हणजे हा आनंद सगळ्यांनाच आहे काव्या. काका काकू, आजी आजोबा, मावशी, तुम्हाला काव्या ही ओळख होती, माझी बायको म्हणून पण ओळख होती, पण तुम्हाला आता नवीन ओळख मिळणार आहे, आई म्हणून. लगेच पार्थ म्हणतो, मी एक चांगला नवरा नसला तरी पण एक चांगला बाबा होण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. विक्रम म्हणतात, म्हणजे काय पार्थ, होणार तू नक्की छान बाबा होणार. मला बघत बघत वाढलायस ना तू, म्हणजे तू चांगलाच बाबा होणार. लगेच मानिनी म्हणते, झालं, घेतलं पुन्हा स्वतःवर क्रेडिट. तुम्ही ना विक्रम, क्रेडिट कार्डच्या कंपनीमध्ये असायला हवं होतं. विक्रम आता मानिनीवर वैतागलेत. पार्थला तेवढ्यात फोन आलाय बरं का. पार्थ म्हणत असतो, मी आलोच, मला जरा कॉन्फरन्सचा कॉल आहे. आता सगळेजण आनंदात आहेत. सगळ्यांनी जरा जीवानंदिनीचा विषय बाजूला ठेवलाय आणि काव्याच्या आनंदात सगळे सहभागी झालेत. मानिनी म्हणत असते, मिथुन भाऊजी अजून घ्या ना पेढा. मिथुन काका म्हणतात, हो 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 घेतो वहिनी. वसू आत्या आता त्यांच्या खोलीत जातात आणि एकट्याच बडबडत असतात बरं का. वसू आत्याला वाटत असतं, चला बरं झालं, काव्या एकदाची आई होणार आहे. त्यांना असं वाटते की रम्या एकदाची लग्न करून गेली पाहिजे घरी, हिचं डोक्यातलं पाठचं खूळ गेलं पाहिजे, असं वसू आत्याला आता वाटायला लागले बरं का. पण तरी वसू आत्याची फितरत काही बदललेली नाहीये. म्हणजे वसू आत्या अजूनही लोकांबद्दल वाईटच चिंततात. वसू आत्या आता त्यांच्या रूममध्ये जाऊन विचार करत असतात, कळत नाही बाई, या पोरांना एवढी काय घाई होती, आता तर लग्न झालंय यांचं, म्हणजे कमालच झाली आहे. एकीला मूल होणार, एकीला नाही होणार. म्हणजे समजा काव्याला जर जुळे मुलं झाले आणि त्यातलं एक मूल काव्याने नंदिनीला दिलं तर, म्हणजे काव्या तर असं म्हणू पण शकते, ए ताई हे घे, एक तुला एक मला, असं म्हणून त्या बळजबरीच हसतात बरं का मनाशी. पण वसू आत्याला आता टेन्शन आलंय, रम्याला कळलं काव्याला बाळ होणार आहे तर ही रम्या कशी रिॲक्ट करणार आहे. बरं झालं बाबा, हिच्या फोनला नेटवर्क नाहीये म्हणून फोन लागत नाहीये, पण ही रम्या
हिला कळवता येत नाही का मला कुठे गेली आहे ते? नाही ते ठीक आहे म्हणा, विजयसोबत असेल, ती रमली असेल विजयसोबत. आता मी तिला काही सांगतच नाही. ती घरी आली ना की तिला कळेलच. पण तोपर्यंत या नंदिनीला त्रास द्यायला मजा येणार आहे. चला चला वसू, मज्जा करूयात. काय बघितलं का वसू आत्या? वसू आत्या काही बदलणार नाही, काही झालं तरी. असो, वसू आत्या विसरल्यात. नंदिनी पण कोणाची तरी मुलगीच आहे ना. तर आता इकडे नंदिनी तिच्या आईला फोन लावत असते, पण फोनच लागत नसतो. मग जीवा येतो तिथे. जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी? नंदिनी म्हणते, जीवा अहो केव्हाचा आईला फोन लावायचा प्रयत्न करते, एवढी मोठी न्यूज झाली आहे काव्याची, आईला सांगायलाच हवी. जीवा तिच्या हातातनं फोन घेतो आणि म्हणतो, ए नंदिनी थांब जरा, आईला फोन नको करूस. अगं तुला हे सगळं सांगताना त्रास होणार, रडू येणार, नको बरं नंदिनी. नंदिनी म्हणते, अरे असं का जीवा, काव्याच्या बाबतीत सांगताना मला का रडू येईल? जीवा म्हणतो, सोड ना. अगं पण काव्याची गुड न्यूज तू का सांगतेस? नंदिनी म्हणते, असं का बोलताय जीवा, मी का सांगते म्हणजे? जीवा जीवा मी मावशी होणार आहे. अहो मी मावशी होणार आहे जीवा, तुम्हाला माहित नाही. काव्या माझी लहान होती ना तेव्हा मी तिला असं हातात खेळवलंय, आता तिचं बाळ माझ्या हातात खेळणार आहे. मला खूप आनंद होतोय जीवा, मी खूप खुश आहे माझ्या काव्यासाठी. जीवा म्हणतो, अगं मी पण खुश आहे नंदिनी, मी पण खूप खुश आहे. दादा आणि काव्यासाठी मलाही आनंद झालाय, पण मला तुझी जास्ती काळजी वाटते ग नंदिनी. नंदिनी म्हणते जीवाला, जीवा अहो मी ठीक आहे, खरंच मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये, मी ठीक आहे जीवा, पण फक्त मला ना मला मला माझं दुःख लपवता येत नाहीये. मावशी होण्याच्या आनंदात आनंदात राहू की आई नाही होणारे या दुःखात राहू ते कळत नाहीये जीवा मला. जीवा आता पटकन नंदिनीला मिठी मारत म्हणतो, नाही ग नंदिनी रडू नकोस. पण नंदिनी मलाही आता आपलं बाळ हवंय ग, हवंय मला आपलं बाळ. एवढ्याच यांच्या या डायलॉगवर आजचा हा एपिसोड संपलाय प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी. जरा सॅड ट्रॅक चालू आहे पण ठीक आहे. नंदिनी आणि जीवाच्या या वाईट प्रसंगातही आपण त्यांना साथ देऊयात. छान दाखवला त्यांनी आजचा भाग. एवढं दुःख समोर असताना सुद्धा नंदिनीने स्वतःचं दुःख विसरून काव्याच्या आनंदात ती सहभागी झाली आहे. यापेक्षा मनाचा मोठेपणा काय असू शकतो प्रेक्षकांनो? अप्रतिम, सुंदर. हॅट्स ऑफ टू नंदिनी. पुढच्या भागात आपण बघतोय पार्थ, म्हणजे पुढचा प्रोमो दाखवलाय एपिसोडचा. पार्थ म्हणत असतो काव्याला, काव्या मी खूप खुश आहे, मला सगळे म्हणणार आहेत आता ते बघा तुमच्या मुलीचे बाबा, मुलीचे. अहो काव्या तुम्ही आई होणार, आपल्याला नवी ओळख मिळणार. इकडे जीवा खूप सॅड झालेला असतो. तो मानिनी जवळ त्याच्या फिलिंग व्यक्त करतो आणि नंदिनी त्या ऐकते बरं का. जीवा म्हणतो मानिनीला, आई आपल्याला जे डेस्पिरेटली हवं असतं ते देव आपल्याला का देत नाही ग? का देवाने मलाच फाटका पदर दिला असावा? आई मला मूल हवंय ग. नंदिनी ते ऐकते आणि स्वतःला खूप गिल्टी फील करते प्रेक्षकांनो. बापरे फार अवघड विषय हा. मला तर कळतच नाहीये या विषयावर काय बोलू आणि काय नाही ते. पण या कलाकारांचा अभिनय बघता खरंच प्रेक्षकांनो टचकन डोळ्यात पाणी येतं. अप्रतिम दाखवलाय. काल आपला एपिसोड आला नाही त्याबद्दल सॉरी प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन मालिका आनंदी येते, मी विचार करते त्या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा. सांगते थोड्याच दिवसात तुम्हाला सांगते आणि त्या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. चला तर मंडळी, आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर मंडळी. धन्यवाद.